नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहता जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी आज मी माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. आपल्या मनाशी निगडीत असणारी ही बातमी आजची आहे. कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, कुठेही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल तर ही माहिती आपल्या मनाशी निगडीत कशी आहे आणि काय आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत ते साईटला दिलेल्या घंटीवर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर दर्शको, जास्त वेळ न घालवता आपण ही माहिती आजची काय आहे हे आपण जाणून घेऊ. आई वडिलांना सांभाळले नाही तर ते मुलांवर काय कायदेशीर कारवाई करू शकतात हे आज आपण पाहणार आहोत. दर्शको, अत्यंत गंभीर असा हा आजचा विषय होणार आहे. त्यामुळे आपण या गांभीर्यपूर्वक लक्ष द्या आणि या गांभीर्यपूर्वक या गोष्टीचा विचार करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा की हा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला. तर दर्शको, आज समाजात आपण पाहताय बरेच मुलं आई वडिलांना म्हातारपणी पाहत नाहीत, सांभाळ करत नाहीत, त्यांची देखभाल करत नाहीत. याची जाणीव सुद्धा त्या मुलांना नसते की आपल्याला हा आपलं बोट धरून आपल्याला त्यांनी चालायला शिकवलं, चांगलं शिक्षण दिलं, चांगल्या नोकऱ्या दिल्या आणि आपण ज्यावेळी ते उतरत्या वयात जातात, त्यांच्या हातून काही होत नाही, त्यावेळी मुलं त्यांना अनाथ आश्रममध्ये टाकतात. याची शिक्षा तर परमेश्वर देणारच आहे. पण परमेश्वर तर शिक्षा देणारच आहे. कर्माची फळं म्हणतात ना, इथेच फेडावी लागतात. तसं कायदेशीर मार्गाने सुद्धा या मुलांना त्याची फळं मिळणार आहेत. परमेश्वराचं तर एक फळ मिळणारच आहे आणि कायदेशीर फळ मिळणार आहे. तर हे कायदेशीर फळ काय आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर दर्शको, जी मुलं आई-वडिलांना सांभाळत नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई अशी महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने लागू केलेली आहे. तर कुठेही न बाहेर जाता, कुठेही इकडे न जाता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तर दर्शको, आई-वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात. स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपल्याला पायावर उभा करतात. पण आजकाल अशी उदाहरणे पाहायला मिळतात जिथं मुलं म्हातारपणी आपल्याच आई-वडिलांना वाऱ्यावर सोडतात. त्यांचा सांभाळ करत नाहीत किंवा त्यांचा छळ करतात. जर एखाद्या मुलाने म्हातारपणी आपल्या आई-वडिलांना सांभाळले नाही तर कायदेशीररित्या आई-वडील काय करू शकतात? कायदा त्यांना कोणते हक्क देतो याबाबत आपण सविस्तर आणि अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. नंबर 1 पॉइंट बघा. जास्त करून जी मुलं जे आहेत, तरुण युवा वर्ग जे नोकरी करतायत, आपल्या बायकोबरोबर, आपल्या 2 मुलांबरोबर राहतात. पण उद्या त्यांना हे माहिती नसतं, की उद्या आपण जसं आई-वडिलांबरोबर करतोय, जैसी करनी वैसी भरणी, तसंच आपण पण उतरत्या वयात झाल्यावर आपण जे आई-वडिलांसोबत जे वागलेलो आहेत, तीच मुलं आपल्यासोबत करणार आहेत. तर याच्यापासून वाचायचं असेल, तर आपल्या प्रत्येक आई-वडिलांना योग्य ते सन्मान द्या, मान द्या आणि त्यांचा सांभाळ करा. तर आता बघा कायदेशीर काय आहे ते पॉइंट. नंबर 1, ज्येष्ठ नागरिक आणि पालक देखभाल कायदा. बघा, 2007 साली हा कायदा स्थापन केला. ऍक्ट 2007. भारतामध्ये आई वडिलांच्या संरक्षणासाठी आणि देखभालीसाठी केंद्र सरकारने 2007 मध्ये एक विशेष कायदा केला आहे. कायद्यानुसार भत्ता, मेंटेनन्स मागण्याचा अधिकार आई वडिलांना दिलेला आहे. जर आई वडील स्वतःचा खर्च भागवण्यास सक्षम नसतील तर ते आपल्या मुलाकडून किंवा कायदेशीर वारसाकडून दरमहा देखभालीसाठी खर्च भत्ता मागू शकतात. ट्रिब्युनल लवादकडे तक्रार. ट्रिब्युनल लवादकडे तक्रार सुद्धा करू शकतात. यासाठी आई वडिलांना न्यायालयात फेऱ्या मारण्याची गरज नसते. प्रत्येक जिल्ह्यासाठी यासाठी मेंटेनन्स ट्रिब्युनल देखभाल लवादा असते, जिथे उपविभागीय अधिकारी, एसडीओ किंवा प्रांत अधिकारी निर्णय घेतात. 10,000 रुपयापर्यंत भत्ता. या कायद्याअंतर्गत ट्रिब्युनल मुलांना दरमहा ठराविक रक्कम, जास्तीत जास्त 10 रुपये किंवा गरजेनुसार आईवडिलांना देण्याचे आदेश प्रांत देऊ शकतात. शिक्षेची तरतूद. जर न्यायालयाचे आदेश देऊनही मुलाने पालकांना भत्ता दिला नाही किंवा सांभाळ केला नाही तर मुलांना 3 महिन्यापर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. 3 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. एक नॉर्मली सांगतोय मी आपल्याला. नंबर 2 पॉइंट. दिलेली संपत्ती किंवा घर परत करण्याचा अधिकार. कलम 23.
आई वडील काय करतात, आपली मुलं आपला बाबा लाडक्या म्हणून त्याच्या नावावर प्रॉपर्टी करतात. पण ज्यावेळी हा बाब्या आपल्या बाबीचा होतो, त्यावेळी कलम 23 अंतर्गत या बाब्याला शिक्षा मिळते. तर या बाब्याला अनेक मुलं गोड बोलून आई-वडिलांची जमीन, घर किंवा मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतात आणि एकदा संपत्ती नावावर झाली, की त्यांना घराबाहेर काढतात. या कायद्यातील कलम 23 सेक्शन 23 हा आई-वडिलांसाठी सर्वात मोठी शस्त्र आहे. बघा, तर मुलांनी निवांत बाबा एकदा आपल्या आता नावावर जमीन झाली, घर झाली म्हणून निवांत राहता कामा नये. कारण सेक्शन 23 अंतर्गत आपले आई-वडील आपल्यावर कारवाई करू शकतात. हा आई-वडिलांसाठी सर्वात मोठं शस्त्र आहे. जर आई-वडिलांनी आपली संपत्ती, घर किंवा जमीन या अटीवर मुलांच्या नावावर केली असेल, की मुलगा म्हातारपणी यांचा सांभाळ करेल आणि नंतर मुलांनी सांभाळ केला नाही, तर आई-वडील तो गिफ्ट डीड, बक्षीस पत्र किंवा संपत्तीचे हस्तांतरण रद्द करू शकतात. ट्रिब्युनल व्यवहार बेकायदेशीर ठरवून ती संपत्ती पुन्हा आई-वडिलांच्या नावावर करून देते आणि मुलांना घराबाहेर काढण्याचे आदेश देऊ शकते. बघा, नंबर 3 पॉइंट बघा. घरगुती हिंसाचार कायदा आणि फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC जुन्या कलमानुसार आणि नव्या कलमानुसार BNSS CRPC चे कलम 125, आता नवीन कायद्यानुसार BNSS या कलम अंतर्गत कोणत्याही धर्माचे आई वडील आपल्या मुलावर न्यायालयात पोटगी किंवा देखभालीचा खटला दाखल करू शकतात. यामध्ये केवळ मुलगाच नाही तर मुलगीही कमावती असेल तर तिच्याकडूनही देखभालाचा खर्च मागता येतो. घरगुती हिंसाचार कायदा 2005, जर मुलं किंवा सुनेने आई-वडिलांना मानसिक किंवा शारीरिक त्रास दिला, त्यांना घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर आई-वडील पोलिसात तक्रार करून स्वतःच्या स्वतःच्या घरात राहण्याचा आणि संरक्षणाचा हक्क मागू शकतात. बघा, महत्वाचे मुद्दे आता तुम्हाला सांगतो. फक्त सख्खेच नाही तर दत्तक किंवा सावत्र आई-वडील ह्या कायद्याअंतर्गत हक्क मागू शकतात. बघा, जे आई-वडील आपल्याला दत्तक घेतात किंवा जे सावत्र असतात आई-वडील, ते सुद्धा हे यात बसतात. तर वयाची अट आणि कायदा लागू होण्यासाठी आई-वडिलांचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. आई-वडिलांनी पण विचार करा, आपलं वय किती आहे? वय 60 पेक्षा जास्त असेल तरच तुम्ही कोर्टात धाव घेऊ शकताय. असणे आवश्यक आहे. तरुण आई-वडील CRPC 125 अंतर्गत दाद मागू शकतात. तरुण आई-वडील CRP तरुण म्हणजे मध्यम म्हणजे 45-50 वयाचे हे सुद्धा यात म्हणजे बसतात. पण ती त्यासाठी कलम आहे 125 अंतर्गत. वकिलाची गरज नाही. ज्येष्ठ नागरिक स्वतः किंवा एखाद्या संस्थेच्या NGOच्या मदतीने थेट अर्ज करू शकतात. आता आमची ह्युमन राईट्स NGO आहे. तर त्या अंतर्गत सुद्धा आपण NGO अंतर्गत सुद्धा त्यांच्यावर थेट अर्ज करून मुलांना नोटीस देऊ शकताय. वकिलाकडे आपल्याला जाण्याची आई-वडिलांना काही गरज नाही. एखादी सामाजिक संस्था NGO असते, तिथे जाऊन सुद्धा आपण मुलांना नोटीस देऊ शकताय. ती नोटीस कोर्टात ग्राह्य धरली जाईल. म्हणजे आपले वकिलाचे सुद्धा पैसे वाचणार आहेत. सक्तीचे आहे. प्रक्रिया वकिलांना फी फी देण्याची सक्ती नसते, ज्यामुळे गरिबांना सुद्धा न्याय मिळतो. तर तर आपल्याला एक संदेश मला द्यायचा आहे, GD ऑलराउंडर ह्या YouTube चॅनलतर्फे. मित्रांनो, कायदे आणि कोर्ट कचेरीचा हा शेवटचा पर्याय आहे. पण खरी शोकांतिका ही आहे, की ज्या आई-वडिलांनी आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं, त्यांच्यावर म्हातारपणी हक्कासाठी कायद्याची पायरी चढण्याची वेळ यावी. कायदा नक्कीच कडक आहे आणि तो वृद्धांना पूर्ण संरक्षण देतो. पण एक समाज म्हणून आणि एक मुलगा आणि एक मुलगी म्हणून आई-वडिलांची सेवा करणे हे आपले सर्वोच्च कर्तव्य आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणत्याही गरजू आई-वडिलांना न्याय मिळण्यास मदत होईल. आणि GD ऑलराउंडर चॅनलला सबस्क्राईब करायला दर्शको विसरू नका. तर हे जे आई-वडील म्हातारे आहेत, त्यांना मुलं जे बघत नाहीत, त्यांच्यासाठी हा आजचा माझा व्हिडिओ होता. माझे व्हिडिओ असे असतात, इतरांसारखे तामझाम काय नसतं. जे आहे ते रोखठोक आणि जे आहे ते तोंडी आणि रिअल माहिती अशी असते. त्यामुळे दर्शको, आपल्या आई-वडिलांना बघा, काळजी घ्या, जेणेकरून भविष्यात आपल्यावर सुद्धा ही वेळ येणार नाही. त्यामुळे कायदे कडक झालेले आहेत. त्यामुळे ज्यांना
आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा शेअर प्रत्येक मुलापर्यंत पोहोचला पाहिजे आणि आई-वडिलांजवळ प्रत्येक पोहोचला पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांचे हक्क मिळवता येतील. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओसहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.